तर हे बघा आमचं फणसाचं झाड आणि हे त्यांचं घर आहे. हे बघा इकडे मादी आहे. मला सांगा तो काय काय आणता तोंडात तोंडात काजू, हां सरडे, हां नंतर लाल कसली एवढी बोरं हां आणि आणि उंदीर उंदीर आणतो ती माझी घेतच नाही, बाहेर टाकून देतात. हो काय हा का ते पिल्लं खात नाहीत. ती खातच नाही तो उंदीर, माडांवरची उंदीर घेऊन येते. मग आता तुम्ही संशोधन चांगलं केलं इथे राहून राहून. फणसाचे गरे हां घेऊन येतात, तेवढं तो घरवीच राहतात तिला. फणसाचे गरे पण गरे पण घेऊन येतात, फळं घेऊन येतात आणि ती भरभरवतात. पिल्लं कारण त्यांनी जे काढलं ना तर त्याच्यामध्ये त्यांचे अवशेष भेटले हाडांचे वगैरे पंख बिंक पिस पिस. ती का बरं मेली असावीत जरा माहिती तुम्हाला काय आयडिया. तर ती ही झाली असतील उष्णता, म्हणजे ती आतमध्ये ह्याच्यात ना ढोळीत. डोलीत केवढं त्या जागा पण नाही. हा त्या उष्णता तरी झाली असेल. जो होल दिसतोय म्हणजे ते आहे ना लिंपण घातलंय काहीतरी त्यांनी आणि आतमध्ये मादी आहे. थांबा दाखवते तुम्हाला. बघा इकडे मादी आहे. येतो तो बरं सकाळी 6:30-7 वाजता येतो, उजाडला की येते की नाही. तो नर हा होय काय. तोंडात तोंडात काजू, हां सरडे, हां नंतर लाल कसली एवढी बोरं हां आणि आणि उंदीर उंदीर आणतो ती माझी घेतच नाही, बाहेर टाकून देतात. कारण त्यांनी जे काढलं ना तर त्याच्यामध्ये त्यांचे अवशेष भेटले हाडांचे वगैरे पंख बिंक पिस पिस. ती का बरं मेली असावीत जरा माहिती तुम्हाला काय आयडिया. तर ती ही झाली असतील उष्णता, म्हणजे ती आतमध्ये ह्याच्यात ना ढोळीत. डोलीत केवढं त्या जागा पण नाही. हा त्या उष्णता उठतच पण नाही नंतर. उठतील कशी हा, आतमध्येच बाहेरच मेली नाही ती. आली. बाहेरच आलीच नाही, काय त्यांचं झालं ना नंतर मग बरीच आवाज नाही, काय नाही, हा. तेव्हा ती बघितलं नाही. ती आई स्वतःला जिवंतपणी 4 महिने तुरुंगात बंद करते. ना सूर्य ना मोकळी हवा, फक्त आपल्या पिलांसाठी. पण जर त्या दरम्यान तिचा नवरा मेला तर. हा पक्षी असा आहे की तो आपल्या जोडीदारावर आयुष्यभर प्रेम करतो. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक खरी गोष्ट जी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे, जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. कोकणात आमच्या बागेत एक जुनं फणसाचं झाड आहे. त्या झाडाच्या ढोलीत दरवर्षी एक खास पक्षी येतो. त्याचं नाव आहे महाधनेश. इंग्लिशमध्ये याला हॉर्नबिल म्हणतात. हा पक्षी साधा नाही. त्याचं आयुष्य, त्याचं प्रेम आणि त्याग हे सगळं ऐकून तुम्ही चकित व्हाल. हा पक्षी घरटं कुठे बांधतो माहित आहे? जुन्या झाडाच्या ढोलीत. सर्वप्रथम तो ही ढोल साफ करतो आणि मग सुरू होतं एक अनोखं काम. माती, झाडाची गोंद, स्वतःची लाळ आणि अगदी मलमूत्र वापरून तो एक भिंत तयार करतो. हे काम चालू असताना मादी ढोलीत शिरते. नरपक्षी मग बाहेरून पूर्णपणे बंद करतो ती भिंत. फक्त एक छोटीशी फट ठेवतो. मग 3 ते 4 महिने मादी बाहेरच येत नाही. आता फक्त एक छोटासा छिद्र ज्यातून ती श्वास घेते आणि अन्न घेते. तुम्हाला काय वाटतं? इतके दिवस बंद राहणं शक्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही असं करू शकता का कुटुंबासाठी? आता सगळी जबाबदारी येते नरपक्षावर. तो रोज अन्न शोधतो. कीटक, फळं, बीज, अगदी लहान प्राणी, तो हे सगळं आपल्या गळ्यात साठवतो आणि त्या छोट्या फटीतून मादीला भरवतो आणि मग मादी आपल्या पिलांना खाऊ घालते. पण विचार करा, जर एक दिवस नरपक्षी आलाच नाही तर त्या ढोलीत सगळ्यांचा शेवट होऊ शकतो. हे सगळं मी स्वतः पाहिलं आहे. गेल्या 2 वर्षात आमच्या झाडाच्या ढोलीतल्या पिलांचा मृत्यू झाला. हे बाहेर येण्याआधीच. का झालं असेल? अन्न कमी पडलं का? की दुसरं कारण? आजही तो प्रश्न माझ्या मनात आहे.
आणखी एक गोष्ट, ही गोष्ट ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हा पक्षी आयुष्यभर एकाच जोडीदारावर प्रेम करतो. जर एकाचा मृत्यू झाला तर दुसरा पक्षी खूप दुःखी होतो आणि काही काळाने तोही हे जग सोडून जातो. माणसांपेक्षा जास्त प्रेम आणि त्याग या पक्ष्यांमध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं? खरं प्रेम कोण करतं? माणूस की हे पक्षी? कमेंट करा. आणि असं अजून कंटेंट पाहण्यासाठी माझे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पण या गोष्टीत एक असा ट्विस्ट आहे जो शेवटी कळेल. ह्याच्यातून कशी बरं बाहेर येईल ती? ती बघा चोच काढली बघा बाहेर. हॉर्नबिल. इकडे आम्ही जिन्यावर बसलोय वरती येऊन. म्हटलं इकडून आम्हाला निरीक्षण करता येईल. झाड खाली आहे. म्हटलं तर बघूया येतोय काय हॉर्नबिल. लांबून दाखवते तुम्हाला, थांबा. ते बघा फणसाचं झाड. ती खुर्राड आहे ती बते बते तिकडे राहते. ती बघ ती बघ ती बघ ती बघ ती बघ चोच बघ बाहेर काढते कशी. हो दर्शन दिलं हॉर्नबिलने. भरवत होता खाणं मादीला. हा मग रोज येऊन येऊन आमचा आवाज पण ओळखत असेल. ती बघ कशी चोच बाहेर. तो काय समोर मोठा आहे तो तिकडचा ना. तिकडे बघूया थांब. आम्ही शोधत शोधत आले म्हणे कुठे. ती मोठी आहे पण ती उघडी आहे पूर्ण. आता त्याच्यात कोण नसणार. आता नाही आहेत, आता ती डोल रिकामी आहे. हा नाही ही रिकामी आहे पूर्ण. दाखव. बघू बघू बघू. हिने मोबाईल मध्ये काढून ठेवलंय. अच्छा मुलं नाही आहेत पण फक्त नुसतंच घरट आहे. अच्छा 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 असं आहे काय. हा हौद. तर लहानपणी मस्त आम्ही याच्यामध्ये ना पोहायचो. नको 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 नको. तर मस्त आम्ही याच्यामध्ये पोहायचो. आणि या आमच्या बागेमध्ये खूप जुनी झाडं आहेत. म्हणजे मी जेव्हा लहान होते ना शुभम एवढी, तेव्हा माझी आजी, आत्या आणि माझे चुलते यांच्याबरोबर मी यायची पाणी लावण्यासाठी. तर तेव्हापासून बघते. म्हणजे ही जी झाडं आहेत ना जवळजवळ मला वाटते 100 वर्षे जुनी असतील ही जुनी झाडं. म्हणजे आंब्याचं, फणसाचं. बघा पाणी आलं. तर किती छान वाटतं ना याच्यामध्ये मस्त. आणि आई ओरडेल तुला. आणि कपडे कपडे म्हणजे असं उभं राहतो. कपडे हे आंघोळ करतोय. जाऊ दे काय. जा 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 जा. उद्या डॉक्टरकडे जायचंय काय. जा जाऊ जा ना. जा आंघोळ कर मग घरी गेल्यावर. आईची जा. तर याला पाहून मला माझं बालपण आठवतं. पण याला स्विमिंग नाही येत करता. झोपू काय. हा झोप. नाही येत एवढ्याच्या पाण्यात पण करणार. अरे स्विमिंग कर. आणि तुम्ही पाहू शकता. पहा बघा ही पंदळ पंदळ काय म्हणतो ग याला आपण. याच्यातून हे आमच्या पंजोबांनी बांधलेलं आहे. आजोबा पंजोबांनी बांधलेलं आहे. तर याच्यातून ते पुढे पुढपर्यंत पाणी पाठाने जातं. ए मला भिजवू नकोस. हा याला पाटच म्हणतात. पाटाचं पाणी तो कुठपर्यंत गेलेलं आहे. हा भिज भिज भिज. हा झोप. हा कॅमेऱ्यावर पाणी नको उडवू. झोप. हा आंघोळ कर. काय आवाज काढतोय. हे पोहणं बाई आता कसं स्विमिंग. खाली पाय टेकून खाली हात टेकलेत आणि स्विमिंग करतोय. हा अरे पण याची स्विमिंग बघ. खाली हात टेकवलेत. कुठे कुठे बसलेला. हो बघूया आपण.
चल चल चल. हे काय पाटाचं पाणी पुढे त्या बागेत आहे जात आहे. आणि तुम्ही पाहू शकता कावळे कसे आंघोळ करतायत पाण्यामध्ये. हे बघ कावळे आंघोळ बघ करतात. बघ बघ कसे आंघोळ करतात कावळे ते बघ. बघ मस्त ना. पाणीच भेटला थंड थंड. आणि आता गरमी आहे. बघ 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 कसे आंघोळ करतात मस्त. मजा मजा करतात ते. अरे ही कुठल्या प्रकारची स्विमिंग आहे. चल चल चल. बघ 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 कसं पाणी उडवतोय सर्व. ही कसली स्विमिंग. खाली हात टेकलेले आहेत दोन्ही पण. अरे हात सोडून स्विमिंग करायची असते. ह्याची स्विमिंग बघ काय. खाली हात भिंती आहे खाली बघ तळाला हात टेकवतो आणि पाय हलवतो. बुडून जाईल. कशाला बुडून जाईल. पाणी बाई 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 बाई. चल 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 बस झालं. हां बोलू दे. वेडा बाबू आहे. तर मंडळी मी हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करते. पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.